युद्धजन्य परिस्थितीमध्ये बघितलं गेलं तर देशभरात जे पेट्रोल डिझेल असतील त्यामध्ये जर बघितलं गेलं तर घरगुती जे गॅस सिलेंडर असतील हे मागणार किंवा मिळणार नाही अशा चर्चेला उधाण आलं होतं. मात्र एकीकडे बघितलं गेलं तर प्रशासनातर्फे देखील आव्हान करण्यात येत आहे. असल्या कुठल्याही अफवांना बळी पडू नका असं आव्हान देखील प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. आणि यातच जर बघितलं गेलं तर शेतकऱ्यांसाठी जे खत बियाणे असतील, युरिया असेल, हा सुद्धा मागणार आहे किंवा मिळणार नाही अशी देखील चर्चा शेतकऱ्यांमध्ये रंगतीये. मात्र यावर काय खरंय काय खोटे स्वतः आपण जे तालुका कृषी अधिकारी आहेत तारगे सर हे स्वतः आपल्यासोबत आपण त्यांच्याकडे देखील जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. जे युद्धजन्य परिस्थितीमध्ये बघितलं गेलं तर पेट्रोल मिळणार नाही, पेट्रोलचे भाव वाढणार आहे किंवा गॅस सिलेंडरचे भाव वाढणार आहे अशी चर्चा रंगत होती. मात्र याकडे प्रशासनाने सांगितलेलं आहे कुठल्या अफवांवर बळी पडू नका. आणि यातच बघितलं गेलं तर शेतकरी वर्गाकडून देखील बोलण्यात येत आहे की बाबा जे युरिया खत असेल, बी बियाणं असेल हे सुद्धा मिळणार नाही, हे मागणार आहे. नेमकं यावर तुम्ही काय सांगाल? मुळामध्ये आपल्या खुलताबाद तालुक्याला खरीप हंगामासाठी जे काही आवश्यक रासायनिक खत आहे तर त्या खताची मागणी आपण नोंदवलेली आहे आणि मागणीप्रमाणे खताचा पुरवठा आपल्याला होईल ह्या हंगामामध्ये अशी आम्हाला खात्री आहे, आशा आहे. आता सध्या ओपनिंग स्टॉक सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये खताचा उपलब्ध आहे. आपल्या गरजेच्या जवळपास 30-35% साठा मार्च अखेरीस आपल्याकडे शिल्लक आहे, तोही आपल्याला खरीप हंगामामध्ये वापरण्यासाठी उपलब्ध असणार आहे. आणि त्यासोबतच या हंगामामध्ये आमची सर्व शेतकरी मित्रांना, शेतकरी वर्गाला विनंती राहील की आपण केवळ रासायनिक खतावर अवलंबून न राहता रासायनिक खतासोबतच आपण इतर सेंद्रिय जे खते आहेत त्याचाही वापर वाढवला पाहिजे, पर्यायी खते आहेत त्याचा वापर वाढवला पाहिजे, नॅनो युरिया, नॅनो DAP सारखे जे आपल्याला पर्याय आहेत त्याचा वापर वाढवला पाहिजे, जेणेकरून या आपल्याला इम्पोर्टेड खतावरचं आपलं अवलंबित्व कमी होईल. पिकांचा फार फेरपालट केला तर खताची आपल्याला गरज पण कमी होते. आणि या उपरही काही ठिकाणी कोणी या अशा परिस्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी काही अफवा पसरवत असेल, कृत्रिम टंचाई निर्माण करत असेल, अशा कृषी सेवा केंद्र चालकांची तक्रार रीतसर कृषी विभागाकडे जर केली तर संबंधित कृषी सेवा केंद्रावर आपल्याला कारवाई करता येईल. आता जे आपल्या तालुक्यामध्ये बघितलं गेलं ज्या खतांच्या दुकानामध्ये ओव्हर रेटिंग असतील किंवा काळाबाजार होत असल्याच्या काही तक्रारी आपल्याकडे येत आहेत का? आणि असल्यास आतापर्यंत आपण काय कारवाई केली? अद्यापपर्यंत अशी काही तक्रार शेतकरी वर्गातून कृषी विभागाकडे प्राप्त झालेली नाही. परंतु कुठं काही तसा प्रकार घडत असेल तर शेतकऱ्यांनी विना दिक्कत कृषी विभागाला कळवावं, त्यांचं नाव गोपनीय ठेवलं जाईल आणि संबंधितावर कारवाई केली जाईल. आता जे बनावट किंवा निकृष्ट खत विक्री असेल हे रोखण्यासाठी आपल्या विभागाने अलीकडे कोणती ठोस पावले उचलली आहेत का? शेतकऱ्यांना हंगामामध्ये खात्रीशीर आणि गुणवत्तापूर्ण बियाणे आणि खते उपलब्ध व्हावीत यासाठी कृषी विभागामार्फत पूर्ण सीझनमध्ये सॅम्पलिंग केलं जातं, नमुने काढले जातात, त्याची तपासणी केली जाते रासायनिक खत प्रयोगशाळेमार्फत, कीटकनाशक प्रयोगशाळेमार्फत. आणि मग जर काही निकृष्ट कोणाला काही, आणि यामध्ये माझं एक आव्हान अजून शेतकरी वर्गांना असं राहील की आपण जे काही खरेदी करतो त्या प्रत्येकाचं आपण पक्क बिल घेतलं पाहिजे. पक्क बिल घेतल्यानंतर जेव्हा आपण बनावट असेल तर त्याचं पक्क बिल देण्याची हिंमत कोणताही कृषी सेवा केंद्रवाला करणार नाही. अधिकृत दुकानातूनच आपण खरेदी केली पाहिजे आणि खरेदीचं पक्क बिल घेतलं पाहिजे, म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, त्यांना येणाऱ्या अडचणी कमी होतील. याच प्रश्नाकडे तुम्ही पुन्हा जे शेतकरी वर्ग आहे यांना योग्य दरामध्ये आणि वेळेवर खत मिळतील यासाठी प्रशासनाने काय तयारी केली आहे, उपाययोजना काय? आपलं जे सरासरी पेरणी क्षेत्र आहे खुलताबाद तालुक्याचं, त्या पेरणी क्षेत्र आणि पीक रचना जी आहे आपली, त्या पीक रचनेच्या आणि पेरणी क्षेत्राच्या अनुषंगाने आपण खताची नोंदणी केलेली आहे, मागणीची नोंदणी केलेली आहे जिल्हा स्तराकडे, आणि त्याप्रमाणे पुरवठा जसजसा रॅक लागतील त्याप्रमाणे आपल्याला पुरवठा होणार आहे. आता जर नियमाचे उल्लंघन करणारे जे खत दुकाने असतील, विक्रेते असतील यांच्यावर कारवाई झाली आहे का? आणि किती दुकानाच्या परवाने आपण मागील हंगामामध्ये ओव्हर प्राइसिंग, जास्त दराने खत विक्री करताना दुकानदार बाजार सावंगीला आढळल्यानंतर भरारी पथकामार्फत आपण कारवाई केली होती आणि त्याचं कायमस्वरूपी आपण त्याचा परवाना निलंबित केलेला आहे. इथून पुढेही आपल्याला जे कोणी असे चुकीच्या पद्धतीनं काम करताना आढळून येतील अशा दुकानावर आपल्याला कारवाई करता येईल. तसं काही असेल तर शेतकरी वर्गाने कृषी विभागाशी संपर्क करावा. नक्कीच हे होते तालुका कृषी अधिकारी तारगे सर यांनी आत्ता सांगितलेलं आहे जर जादा दरामध्ये जर खत विक्री होत असेल
तर तात्काळ आम्हाला संपर्क साधावा आणि संपर्क साधल्यानंतर थेट त्यावर कारवाई देखील होणार आहे असा इशारा देखील त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे. मात्र शेतकरी वर्गांना देखील एक विनंती आहे, सूचना आहे प्रशासनामार्फत कुठल्याही जे लोकांकडनं ज्या तक्रारी उपलब्ध होणार आहे याचं देखील निरसन त्यांच्याकडून करण्यात येणार आहे आणि खत योग्य दरामध्येच विकल्या जाणार आहे आणि कुठल्याही अफवांना बळी पडू नका असं देखील प्रशासनामार्फत सांगण्यात येत आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.